पोपाका टोपी गाऊन तसे गाऊन टोपी गाऊन चाललो तिथं बोनाच्या ताई तिथे आहे तिथं. चल चल चल. बाय बाय. उशिरा चाललो. बाय बाय. बाय बाय. हाय. आम्ही पोपाका चालल्या बोनाच्या ताई तिथं दिदी आहे. सिगरेट आहे. पापा आहे तिथं. आणि कोण आहे? म्हणजे कोण आहे? तिथं हा. मॅडम मॅम आहे तिथं. मॅम आहे. नमस्कार मंडळी. बाकी काही नाही, फन पार्क ते आज काही जाणार नव्हतो. ॲक्च्युली मी काय केलं की काल विशाल मार्टवरून मी काही तिच्यासाठी डेली वेअरचे कपडे आणले होते आणि ती मी जास्तच एकदम मोठ्या साईजचे आणले आणि ते तिला बिलकुलच जमत नव्हते. त्याच्यासाठी मी आज त्याला एक्सचेंज करण्यासाठी आम्ही निघालो होतो. पण श्रीमईला वाटत आहे की आम्ही तिला फन पार्कलाच घेऊन जात आहोत. चला ठीक आहे काय बाय बाय. आणि कॅब गाड्या आणि त्या सगळं गाड्या सगळं गाड्या. हाय. आम्ही तिथं दूध प्यायला आणि बाबा पाणी फोन बघत सगळे जाणे आई पाणी सगळे. तरी थोडंसं ज्यूस पिते, पण उगाच ज्यूस प्यायचं चालू असतं. सो आमचे काही विशाल मार्टची कामं करून आम्ही लगेच वापस घरी आलोत. संध्याकाळी मात्र तिच्या बाबांची नाईट शिफ्ट चालू आहे, त्याच्यामुळं त्यांनी गेले ऑफिसला आणि मग आमच्या दोघींसाठीच मी खिचडी बनवून घेतली. सो खिचडी बनवण्यासाठी मी अगोदर तडका दिला जिरा मोहरीचा आणि लगेच हे वेजीस टाकून घेतले, म्हणजे पोटॅटो, बारीक चिरलेला कांदा, मटर आणि जे ग्रीन चिली, पोटॅटो, असं सगळ्या गोष्टींना मी छानपैकी फ्राय करून घेतलं. आणि शक्यतो मी तिची जी खिचडी आहे ना ती मी तुपामध्येच करून घेते. सो तिला मी जास्त ऑइल काही वापरत नाही. सो अशा प्रकारे सर्व मिक्स करून घेतलं आणि वरून डाळ मुगाची डाळ जी आहे आणि राईस असं मिक्स करून घेतलं, मध्ये टाकलं आणि मिक्स करून घेतलं आणि मस्तपैकी त्याला छान फ्राय होऊ दिलं. म्हणजे आज थोडंसं मी कच्च्या जे तांदूळ डाळीला पण थोडंसं गरम किंवा वाफवून घेते तुपामध्ये आणि त्याच्यानंतर मी गरम पाणी सोडते. सो अशा प्रकारे आम्ही दोघींची खिचडी बनवून घेतली. दुसरी गोष्ट अशी आहे की मी श्रीमईसाठी जेवणामध्ये पिंक सॉल्ट किंवा सेंधा नमक यूज करतो. सो आत्तापर्यंत मी तिला व्हाईट सॉल्ट खूप कमी यूज केलेलं आहे किंवा नाहीच केलं असं म्हणलं तरी चालेल. बाकी तुम्हाला श्रीमईचं हे गोड गोड बोलणं कसं वाटत आहे हे नक्कीच कमेंटमध्ये मला सांगा आणि नक्कीच चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.